करतात की बिना चौकशी डायरेक्ट करतात. या सत्कार तुमचा जमल्या ना सत्कार इकडून या. अच्छा ना सॉरी 9:30 तुम्ही 11:30 वाजता आले तुमचा सत्कार. किती वाजता येणे अपेक्षित होता आपण? किती वाजता आलात? खबर काय करत होतं? ट्रॉफिक जाम होती. टायर पंचर भेटून आले कोणाला? वाया आले वाया नाही डायरेक्ट आला. कधी ऑर्डर भेटली? किती वाजता? 7 वाजता. आणि किती वाजता हजर राहण्याचे आदेश होते? पंचायत समितीला किती वाजता हजर राहण्याचे आदेश होते? किती वाजता? किती वाजता आले? 11:30 वाजता. आभार आहे. धन्यवाद. चांगलं काम करा. तुमच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता इथे आला, शिफारसीने आला, एकदम चांगलं पारदर्शक काम तुम्ही कराल. तुमच्यावर भरपूर सर्टिफिकेट असतील तुमच्याकडे. आभारी आहे. मानवर चांगलं काम करा. ग्रामीण भागातल्या लोकांचं चांगलं काम करा. अरे फटाके लावा लवकर साहेबाले. हां चला सॉरी फटाके लावतात तर फटाके फोडतो ना. अरे तुमच्यासारखा चांगला प्रामाणिक अधिकारी आणला त्याबद्दल आणणाऱ्यांचे मी तुमचे स्वागत सत्कार. गाड्या पुढे सरकून गेले. गाड्यांचा लांब घे. गाड्यांचे लांब घेऊन त्या साईडला. त्या ताब्यात घेतल्यानंतर त्या कोणाच्या ताब्यात? तुमच्या ताब्यात आहे की कोणा तिसऱ्या ताब्यात आहे? तुम्ही काय करून दिलंय हे प्रश्नाची लेखी माहिती आपल्याला देतो. आपण उत्तर द्या. आभारी आहे. चला. मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या, उलाढाली झाल्या. माननीय मंत्री रक्षाताई खडसे मॅडम आले, केंद्रीय मंत्री रक्षाताई आले होते आणि काही आरोप झाले होते. ते काय काय आरोप होते, कसे होते ते पाहण्यासाठी मी आलो होतो. कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावण्यात झालं होतं. पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचं पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेल्याच्या बातम्या मी आजच्या पेपरला बदलही पाहिल्या. काल मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या ह्याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो. पण आज ते बघितल्यानंतर मग पंचायत समितीला आलो असता मी 9:45 वाजता आलो. पण 10:30पर्यंत BDO साहेब आलेले नव्हते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळालेल्या नाही. मी सिओनही बोललो, सिओनशी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत. त्या योजना पर्क्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुरावा करणे, त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे गरजेचं आहे. अनेक लोक इथे काय करतात, जे पंचायत समितीमध्ये आउटसोर्सवर आहे ते बऱ्यापैकी लोकांची पिळवणूक करतात, अशा बातम्या आमच्याकडे येतात. पण कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक विषय मला आता सर्वांना मी ऐकून विषय येतो, ऐक्यू विषयावर बोलतोय, मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतोय की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आलं, त्याच्यावरून लोकप्रतिनिधी संताप झाला. तर ते पंतप्रधान आवाजचं टार्गेट हे मला माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलोअप हे फक्त हे करत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भात बी काही गलत झालेली दिसते मला. शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समितीला तेव्हा पंचायत समिती खाली जाऊन टार्गेट देऊन त्या गावातून ते कामं करून घेत असते. योग्य लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे. पण टार्गेट कमी आलं या संदर्भात वरती केंद्राकडेच भांडलं पाहिजे. त्याचे पैसे येत नाही, त्या केंद्राकडे भांडलं पाहिजे. SBMचे पैसे, स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्षापासून आलेले नाही आहे, त्याच्या वर्गडर होत नाही, प्रशासकीय मान्यता होत नाही आहे. किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही फंड असल्यामुळे त्याची वर्गडर होत नाही, प्रशासकीय मान्यता झालेली आहे. तर याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर भांडलं पाहिजे मला असं वाटतं. पण कालच्या दिवशी एक नवीन पायंडा जो पडला कुलूप लावण्याचा, तो इतका चांगला पायंडा पडला की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काही पण झालं तर चंद्रकांत पाटील पण कुलूप लावीन आणि कुलूप लावण्याच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. खऱ्या अर्थाने कुलूप लावणं हा चांगला मुद्दा नवीन प्रचलित कायद्याप्रमाणे आला होता. कारण कुलूप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं. मॅडमलाही सक्तीच्या रजेवर पाठवलं, पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे. मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे. पण मग आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं बी काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसे प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक पक्षाचे विविध पक्षीय पदाधिकारी पंचायत समितीला कुलूप लावतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करतील. भाऊ आज आपण आले परंतु 11:30 पर्यंत अधिकारी व काही कर्मचारी हजर नव्हते. मग त्यांचं काही नाही होऊ शकत कारण ते बहुतेक शिफारसीवर आलेले आहे. जे शिफारसीवर आलेले नाही आहे, जे कर्मचारी बिचारे इनपार्शल आलेले आहे त्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असं होतं असं माझी स्वतःचा समज आहे. तो समज गैरसमज असू शकतो. पण आता 9:30 त्यांना काल 7 वाजता ऑर्डर भेटल्यावर ते 9:30 वाजता आले पाहिजे कारण कायदेशीर त्यांचं रुटीन काम का 9:30 मी त्यांचा सत्कारही केला. मी कुलूप लावला नाही कारण मी कायदा मानणारा माणूस आहे. कुलूप लावायमध्ये मला काही स्वारस्य नाही आहे.
त्यांचा सत्कार केला. पहिलाच दिवस सत्कार झाला म्हणजे फटाके फोडले, सत्कार केला. आता चौधरी साहेब आले, अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक काम करतील. प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन काम होईल. योजना दूधच्या माध्यमातून आता आम्ही सरकारने योजना दूध दिले की त्या गावामध्ये त्या घरापर्यंत महिला भगिनी असेल, तरुण मुलगा असेल, पंतप्रधान कौशल्य योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना तिथे लाभ कसा मिळेल, या सगळ्या योजना एकत्र होऊन त्या पद्धतीचा व्यवस्थित पद्धती काम ते साहेब करतील अशी मी त्यांना शुभेच्छाही देतो. कारण आपल्या शाळांची खूप शाळांच्या बी इमारती दुरुस्त झाल्या पाहिजे, सरकार प्रयत्न करतं केंद्राच्या माध्यमातून. शिक्षकांची बी जे थोडीशी होती, आपण शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात मी मधल्या मांडून शिक्षक आपल्याकडे फुलफिल केलेले, उलट आता ते ॲक्सेप्ट झालेले. पण अशा ठिकाणी सगळ्याच पंचायत समिती स्तरावरती जेवढ्या योजना आहे तेवढ्या योजनेचं काम चांगलं होईल असं मला वाटतं आहे. आणि रुरबन मिशन म्हणजे माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत कोथडीमध्ये ज्या 2 बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याची माहिती मी त्यांना मागितलेली आहे. ती माहिती मला आता मिळेल आणि त्या बिल्डिंग मी लगेच त्या वारकऱ्यांच्या त्यांच्या ह्याच्यात कशी जातं सेवेत कशी होईल तोही मी प्रयत्न करेन.